एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत सोयाबीन कोफ्ता करी. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि 30 भाजी खाऊन कंटाळा असाल तर अशा प्रकारे बनवलेली सोयाबीन कोफ्त्याची भाजी तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. मी 2 वाटी सोयाबीन घेतलेले आहे. ते सोयाबीन आपल्याला कोमट पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी भिजत घालायचे आहेत. 5 मिनिटानंतर अशा प्रकारे आपल्याला सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण कोफ्ता बनवण्यासाठीचं वाटण काढणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडा लसूण टाकायचा आहे. आलं आवडत असेल तर आलंही टाकू शकता आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण सोयाबीन बारीक करून घेऊयात. आपले सगळे सोयाबीन बारीक झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया. सगळ्यात आधी मी 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर टाकायचे 2 मोठे चमचे बेसन पीठ आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणाचे आता आपल्याला अशा प्रकारे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत. मी सगळे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आधी आपल्याला 1 कोफ्ता टाकून बघायचा आहे की तो तेलामध्ये विरघळत तर नाही ना, आणि जर विरघळत नसेल तर बाकीचे कोफ्ते टाकायचे आहेत. सगळे कोफ्ते आपल्याला अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कोफ्ते तळून झाल्यानंतर आता आपण भाजी करायला घेऊयात. मी कढईमधलं काही तेल बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर टाकायचं आहे 2 ते 3 तमालपत्र, दालचिनी आणि त्यानंतर 1 मोठी इलायची, 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 आपल्याला मिरी टाकायची आहे. आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चिरलेले कांदे टाकायचे आहेत आणि कांदा देखील लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे आलं लसूण पेस्ट आणि ती देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये मी आता 1 वाटी टोमॅटो प्युरी टाकत आहे. आता आपण भाजीमध्ये सगळे मसाले टाकून घेऊयात. सगळ्यात आधी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मसाला, थोडंसं हिंग आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता आणि ती भाजी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत.
आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली चमचमीत अशी सोयाबीन करी सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही माझी सोयाबीन कोफ्ता करी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.